नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला। राज्यामध्ये धुरंधर ठरलेल्या भाजपला काही जिल्ह्यात मात्र जोरदार फटका बसलेला आहे। या फटका बसण्यामागची नेमकी कारणं काय आहेत? इतकी प्रचार यंत्रणा भाजपनं राबवली, नेत्यांचे दौरे झाले, मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या, तरी देखील नंदुरबार, नाशिक, त्याचबरोबर जळगाव आणि गोंदिया अशा अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपला मोठा दणका बसलेला आहे। त्यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि तिथं कशा प्रकारे भाजपला हा फटका बसलाय, पाहूया त्या संदर्भातला या रिपोर्ट। नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीतील विजय भाजप साजरा करतोय। या निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या जागा जिंकत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय। शिंदेंच्या शिवसेनेनंही अर्धशतक पूर्ण करत 53 ठिकाणी आपला नगराध्यक्ष निवडून आणला। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे देखील 37 नगराध्यक्ष विजय झाले। दुसरीकडे विरोधकांचा मात्र या निवडणुकीत धुव्वा उडालाय। कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ते एकदा सविस्तर पाहूया। महायुतीचे 207 नगराध्यक्ष, त्यामध्ये भाजप 117, शिंदेंची शिवसेना 53, अजित पवारांची राष्ट्रवादी 37, महाविकास आघाडीचे 44 नगराध्यक्ष, काँग्रेस 28, ठाकरेंची शिवसेना 9, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ 7 नगराध्यक्ष विजय करण्यात यश आलंय। या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानत कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलंय। सोबतच विरोधकांना टोला लगावलाय। तर पैशाच्या जोरावर भाजपनं हा निकाल लावल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केलाय। एक प्रकारे आपण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केलेला आहे, हे देखील या ठिकाणी स्पष्ट होत आहे। भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पुन्हा एकदा सर्वात जास्त स्ट्राइक रेट आपला आहे। आपण नगराध्यक्ष पदाकरता जेवढ्या निवडणुका लढलो त्यापैकी 65% आपले नगराध्यक्ष निवडून आले आहेत, हा देखील एक रेकॉर्ड आहे। त्याच्यामुळे ईव्हीएमवर संशय तर येणारच। आकडे बघा, महाराष्ट्रातले जे विधानसभेचे आकडे आले तेच नगरपालिका झाले। 120, 125 काय जे काय आहेत ते जे भाजपला विधानसभेत मिळाले, 54 जे शिंदे गटाला व शिंदे सेनेला विधानसभेत मिळाले, आणि 40-42च्या आसपास अजित पवार, हेच आकडे विधानसभेत आले ना। म्हणजे त्याच मशीन वापरल्या का, सेटिंग केलेल्या, फिटिंग केलेल्या। एकीकडे भाजपचा हा मोठा विजय दिसत असला तरी काही जिल्ह्यात मात्र भाजपला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे। त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 11 पैकी फक्त 2च ठिकाणी भाजपला यश मिळालंय। त्यामुळे जिल्ह्यात भाजपची पक्ष संघटनेची घडी विस्कटल्याचं पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील 5ही आमदारांमध्ये समन्वयाची कमतरता आणि प्रचंड गटबाजी यामुळे भाजपला पराभव पत्करावा लागला। ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे पक्षाने केलेले खच्चीकरण यात भर घालणारे ठरले। गटबाजीने विखुरलेले कार्यकर्ते आणि नेते जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत भाजपला यश मिळण्याची शक्यता कमीच। तिकडे सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपात जोरदार इन्कमिंग घडवून आणलं। मात्र जिल्ह्यात फक्त 4च ठिकाणी भाजपला यश मिळवता आलंय। निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक राजकीय नेत्यांचे पक्षप्रवेश झाले। यात काही मित्रपक्षातले होते तर काही विरोधातले, आणि हीच बाब कुठेतरी सोलापुरातील जनतेला खटकली। त्याचं कारण बार्शी, अक्कलकोट, मैंदर्गी, अनगर वगळता अन्य सर्व ठिकाणचा निकाल हा भारतीय जनता पार्टीचा विरोधात आला। येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीची ही रणनीती कशी यशस्वी होते ती पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात तर नगराध्यक्ष पदावर भाजपला भोपळाही फोडता आलेला नाही। आधी हाती असलेल्या 2 नगरपरिषदाही भाजपनं गमावल्या। तसंच शहाद्यात अपक्ष उमेदवार अभिजित पाटील यांनी मुसंडी मारली आहे। मात्र नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांपैकी एकही नगरपालिका भाजपाला मिळवता आलेल्या नसल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं आहे। भाजपामध्ये अंतर्गत वादामुळे एकही नगरपालिका आपल्या कब्जात करता आलेली नसल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं आहे। नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना मोठा झटका बसला। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 6,
तर भाजप आणि अजित पवारांना प्रत्येकी 3 जागांवर यश मिळालंय. नगर परिषद निवडणुकीमध्ये 11 पैकी 5 जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागेवर समाधान मानावं लागलं, तर भारतीय जनता पार्टीला देखील 3च जागेवर आपलं समाधान मानावं लागलं आहे. आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी खातं देखील उघडता आलं नाही. जर आगामी काळात जर महायुती झाली तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट हा मोठा असल्याने त्यांचा दावा देखील या ठिकाणी मोठा असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. तिकडे जळगावात भाजपने शिंदेंच्या 2 आमदारांना आव्हान दिलं होतं. तिथे भाजपला पराभव स्वीकारावा लागलाय. तर भुसावळमध्ये मंत्री संजय सावकारे यांची पत्नीच पराभूत झाली आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीचा पराभव या ठिकाणी झाला असून वरणगावमध्ये भाजपचाच बंडखोर अपक्ष उमेदवार हा विजयी झाला आहे. तर मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना मोठा धक्का देत शिवसेना शिंदे गटाने यश मिळवले आहे. त्यासोबतच यावल, पाचोरा व भडगाव या ठिकाणी देखील भाजपला पराभवाची धूळ जी आहे ती मतदारांनी चाकली असून त्यामुळे राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेला भाजप जळगाव जिल्ह्यात मात्र कुठेतरी बॅकफुटवर आल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकीकडे भाजपची घौडदौड जोरात सुरू असली तरी काही जिल्ह्यात आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपला नव्यानं रणनीती आखावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.